हॅलो सगळ्यांना नमस्कार. ट्रॅव्हल वाइब्स विथ गौरीच्या ह्या पुढच्या व्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. गिरनार परिक्रमा अगदीच पुढच्या आठवड्यात आता येऊन ठेपलेली आहे आणि जे पहिल्यांदाच जाणार आहेत त्यांच्या मनात अगदीच धाकधूक, एक वेगळी एन्झायटी, एनर्जी, एन्थोझियाझम सगळ्या भावना अशा एकत्र असतील आणि जे एक्सपिरियन्स्ड आहेत ते सुद्धा पुन्हा एकदा परिक्रमा करायची ह्या विचारात असतील. गिरनार परिक्रमेसाठी तुमचं बॅकपॅकिंग ऑलमोस्ट झालेलं असेल किंवा व्हायच्या तयारीत असेल. काही जणं ऑलमोस्ट आता निघायच्या तयारीत असतील 2-4 दिवसांमध्ये. तर अगदी निघता लक्षात ठेवायचे काही मुद्दे घेऊन आलेले आहे. नंबर 1 असा की तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की आपल्या महाराष्ट्रात देखील पाऊस लांबलेला आहे. म्हणजे कदाचित चान्सेस आहेत की परिक्रमेच्या मार्गात असतानासुद्धा तुम्ही पाऊस येऊ शकतो. त्याच्यामुळे रेनकोट, छत्री नक्की सोबत ठेवा. तुमचे जे कपडे असतील ते सुरक्षित तुमच्या बॅगमध्ये ठेवा आणि एस्पेशली बॅकपॅकिंगच्या वेळेला योग्य ती काळजी घ्या. म्हणजे जी आपण एरवी पावसाळ्यात घेतो ट्रेकिंगला वगैरे जाताना, ती काळजी तुम्ही इथे नक्की घ्या. मुद्दा नंबर 2 जो अगदी सोपा आहे, आधीच्या व्लॉगमध्ये देखील सांगितलेलं आहे, पण कित्येक वेळेला लोक विसरतात, ते म्हणजे सोबत तुम्ही कॅश हे घेऊन जाणं विसरू नका. कारण जंगलामध्ये नेटवर्क नसतं, त्याच्यामुळे तुम्हाला अगदी समोर काही वस्तू असतील पण त्या घेता येणार नाहीत. त्याच्यामुळे हार्ड कॅश आणि सुट्टे पैसे हे सोबत तुम्ही ठेवाच, अगदी ठेवा. मुद्दा नंबर 3 म्हणजे आधीच व्लॉगमध्ये सांगितल्याप्रमाणे की प्लॅस्टिकला तिथे पूर्णतः तलेटीमध्ये बंदी आहे. त्याच्यामुळे तुम्हाला प्लॅस्टिकच्या बॉटल्स ह्या कुठल्याही दुकानांमध्ये देखील घेता येणार नाहीत. त्याच्यामुळे मेटल बॉटल ज्या आहेत किंवा धातूच्या बॉटल्स आहेत त्या नक्की कॅरी करा, जेणेकरून तुम्हाला स्वतःचे पाणी जे आहे आपल्यासोबत जे तुम्ही कॅरी कराल ते तुम्हाला कॅरी करता येईल आणि कुठल्याही प्रकारचा जो त्रास आहे तो तुम्हाला होणार नाही. पुन्हा एकदा पहिल्यांदा जे जाणार आहेत त्यांना अगदी मनापासून शुभेच्छा. आणि तुम्हाला काहीही डाऊट्स असतील, काही क्वेश्चन्स असतील, काही विचारायचं असेल तर travelvibeswithgauri@gmail.com ह्या माझ्या जीमेलवरती तुम्ही नक्कीच तुमचा मेल ड्रॉप करू शकता. पुन्हा एकदा पहिल्यांदा जाणाऱ्यांना ऑल द बेस्ट. जय गिरनारी. भेटू गिरनारला.